नमस्कार मित्रांनो, मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकांमध्ये 1919 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये 1919 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये 1919 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये 1919 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे? तर मग मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर घेऊया की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये 1919 या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ या ठिकाणी कोणती आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक आणि कापसाचं पीक हे कुठं कुठं 20 दिवसाचं झाले, कुठं कुठं 30 दिवसाचं झाले। अशा परिस्थितीमध्ये या 1919 मध्ये असतंय काय? तर लक्षात घ्या, 1919 या विद्राव्य खतामध्ये नायट्रोजन 19%, फॉस्फरस 19% आणि पोटॅशियम 19% असते। याची गरज आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळात असते। म्हणजे ज्या वेळेस आपलं पीक हे सुरुवातीच्या अवस्थेत असते त्यावेळेस त्याला नायट्रोजन पाहिजे, त्यावेळेस त्याला फॉस्फरस पाहिजे, त्यावेळेस त्याला पोटॅशियम पाहिजे। मग ही वेळ कोणती? तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक, ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान असेल आणि जमिनीमध्ये आणि वातावरणामध्ये योग्य ओल असेल तर 100% मित्रांनो आपण 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या व कापसाच्या पिकाला या ठिकाणी 1919 या विद्राव्य खताचा डोस हा हवेच्या मार्फत द्यायलाच पाहिजे। मग प्रश्न उद्भवतो की हा जो डोस आहे हा डोस किती द्यायला पाहिजे? लक्षात घ्या, तुम्हाला कळालं ना की योग्य वेळ कोणती? तर योग्य वेळ आहे 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान। मग किती प्रमाणात द्यायचे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला 15 लिटरच्या पंपाला 75 ग्राम, 20 लिटरच्या पंपाला 100 ग्राम, म्हणजे 1 लिटरला 5 ग्राम याचं प्रमाण आहे। आणि याचा खर्च साधारणतः एकराला होतो मित्रांनो 100 रुपयाच्या आसपास। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला सोयाबीन व कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ हवी असेल, जर यावर्षी सोयाबीन आणि कापसाच्या पिकातून दुप्पट उत्पादन हवं असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, 1919 या विद्राव्य खताचा वापर आपलं सोयाबीनचं पीक, आपलं कापसाचं पीक 25 ते 35 दिवसाचं असताना जमिनीत व वातावरणात योग्य ओल पाहून आपण या ठिकाणी देऊन टाकावं।
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, 19-19 हे विद्राव्य खत तुम्ही कीटकनाशकासोबत मिक्स करून देऊ शकता, त्याच्यामुळे अडचण नाही। म्हणजे ज्या वेळेस आपण सोयाबीन आणि आपल्या कापसाच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घेऊ, त्या फवारणी सुद्धा तुम्ही 19-19 या विद्राव्य खताचा वापर करू शकतात। वेगळी फवारणी घेण्याची, वेगळा डोक्याला ताण घेण्याची आवश्यकता इथं अजिबात नाही। तर मित्रांनो, ही होती तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये 19-19 हे विद्राव्य खत देण्याची योग्य वेळ कोणती, योग्य वेळेसह आपण बघितलं की प्रमाण काय। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ की जो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।